अनिर्वाचीने ख्याती चालू आहे ना. आपण बाकीच्या ख्यात्या पाहिल्या की बाकीच्या किती ख्यात्या आहे? उत्तर आहे का 5? असं ख्यात्या कशा करता सांगितल्या? सर्पाची प्रतीती खाण्याकरता का? अरे मग कशा करता सांगितल्या? सर्पाची प्रती नसून सर्पाची प्रतीती रज्जूच्या ठिकाणी काय येते? असं ऐका, नसून नसताना रज्जूच्या ठिकाणी आणि सर्पाची प्रतीती येते, त्याच्याकरता एखाद्या फरक आहे. एक आहे ना, मध्ये नसून का सांगितलं? अरे सर्पाचं उदाहरण देण्याचं का नसून का सांगितलं? नाही सांगता येत. हे बा आपलं चालू आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलं हे बा आपल्या मोक्ष आहे ना, त्याची सिद्धी झालेली आहे. ते म्हणले आम्ही कशा करता आलो? आत्मानंदाची, सकल दुःखाची. एक प्रश्न सुटला कोणता? आत्माचा आनंद स्वरूप आहे. समजलं ना? हो, पण ते चांगलं वाटलं तर काही नाही. इकडे आत्माच घेऊन स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आता दुसरा प्रश्न कोणता? दुःखाचा आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी. अरे दुसरा प्रश्न कोणता? दुःखाची निवृत्ती. दुःखाची निवृत्ती म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक आत्यंतिक अभाव आहे. गुरु अभाव आहे. मग असंही असताना भासते का? याच्याकरता झालंय. दोरीवर सर्प नसताना भासतो, त्याच्याही काय केले. माझं पहिलं उत्तर काय दिलं? दोरीवर तर काय नाही, सर्पच नाही. अजातवाद. कोणता? अजातवाद. पटते का लोकांना? मग कोणता वाद? विवर्तवाद म्हणतात. जर दोरीवर जर सर्प नाही तर भासतो कसं? मग सर्प विवर्त म्हणजे अध्यस्त. आणि त्याच्याकरता चाललेलं आहे भानगड सगळी. मग त्याच्याकरता एक ख्याती प्रकरण. त्या ख्याती प्रकरणामध्ये एक 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 घ्यायचं. काही नास्तिक आहे, काही आस्तिक आहे. त्या ख्याती प्रकरणामध्ये असत्ख्यात, आत्मख्यातीवाद हे कोण आहे? नास्तिक आहेत, बौद्ध. नास्तिक आहे सगळे. आणि पुढे आस्तिक आहे. मग कोणाची? एक अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती. सत्ख्याती. अन्यथा ख्याती कोणाची आहे? अन्यथा प्राच्य नैक आणि वैशेषिक. न्याय वैशेषिकांची नाही ऐकायची. सांगायची काय सांगायची? नाही ऐकायची. मग 2 भाग सांगायचे. काय सांगायचे? 2 भाग. म्हणजे प्राच्य आणि नव्य. गौतम आणि कणाद, आणि त्याची दोघांची मतं. अख्याती कोणाची आहे? सांख्य आणि प्रभाकर. सांख्य दर्शनकार. आणि पुढे सत्ख्याती रामानुजांची. आणि आता अनिर्वचनी ख्याती शंकराचार्य आणि महर्षी व्यास. वेदांताची. हे चालू आहे ना अनिर्वचन. म्हणजे उपपत्ती कसा लावतो? अनिर्वचनी ख्याती. हे बा सत्ख्यातीवाल्याचं खंडन कसं केलं? सत्ख्यातीवाला म्हणतो तेच ना, रामानुजाधिक म्हणतात की या ज्यावेळेस सर्पाची त्या ठिकाणी रज्जूवरती प्रतीती येते किंवा शुक्तीवरती रजताची प्रतीती येते, ही प्रतीती मिथ्या नसून किंवा तो सर्प किंवा ते रजत मिथ्या नसून हे व्यावहारिक सत्यच आहे. का सत्य आहे? तर ज्याप्रमाणे व्यावहारिक शुक्ती किंवा सत्यशुक्ती किंवा सत्य रज्जू हे पंचकृत पंचमहाभूतापासूनच बनलेले असतात. सर्प असो किंवा रज्जू असो, शुक्ती असो किंवा रजत असो, या दोन्हींमधले जे अवयव आहेत हे पंचमहाभूतांचेच आहेत. म्हणजे रज्जूमध्येही पंचमहाभूत आहेत, सर्पामध्येही महाभूत आहेत. म्हणून रज्जूमध्ये असणारे जे अवयव आहेत हे पंचकृत पंचमहाभूताचे आहेत आणि सर्पाचेही पंचकृत पंचमहाभूताचे आहेत. ज्यावेळेस रज्जूवर सर्पाची प्रतीती येते त्यावेळेस रज्जूच्या ठिकाणी असणारे ज्याप्रमाणे स्वतःचेही पंचमहाभूताचे अवयव आहेत त्याप्रमाणे
सर्पाचे आहेत आणि त्याच असणाऱ्या सर्पाच्या सत्य अवयवांचा क्षोभ होतो, म्हणजे विकार होऊन त्या ठिकाणी सत्य सर्पच प्रतीतीला येतो. आणि ज्यावेळेस रज्जूचं दुसऱ्या ठिकाणी आता सर्व जसे शक्तीचे काय आहे रवय आहे, तसे रजताचे काय आहे, तर शक्तीच्या अवयापासून कोण उत्पन्न होते? अरे शक्तीच्या अवयापासून शक्ती नाही रजत होते, शक्ती उत्पन्न होते रजताच्या अवयापासून. मग शक्ती सत्य आहे का मिथ्या आहे? मग रजत आहे सत्य, कोणाची ख्याती? सत्ख्याती. आता खंडन कसं आहे? त्याच्यावर वेदांती खंडन देताना म्हणतात, जर पंचमहाभूता आणि पंचकृत यापासून जर तुम्ही म्हणत असाल की रज्जूच्या ठिकाणी सर्प किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजत, मग आम्ही काय करू तर शुक्ती जाळल्याच्या नंतर त्या ठिकाणी रजताचे अवयव शिल्लक राहायला पाहिजेत, कारण रजत हे काय आहे? धातू आहे. बरोबर आहे. त्याचा अर्थ असा आहे, आता का लक्षात आहे, शक्तीपासून शक्ती उत्पन्न होते, सर्प उत्पन्न होते, आहे का नाही? सत्य काय उत्पन्न होते? सर्प. सत्य काय उत्पन्न होते? रजत. आहे का नाही? मग आता सत्य जर सर्प उत्पन्न होते कोणापासून? अवयवापासून. म्हणजे त्याचा सत्य सर्प दिसतो का? त्याचा अधिष्ठान ज्ञानाने काय होतं? अव्यावहारिक सत्य सर्प जर उत्पन्न होतो तर अधिष्ठानाने बाद होतो. कसं? आणि ज्या अर्थी बाद होतो त्या अर्थी त्याला सत म्हणता येईल का? खंडन आहे. काय 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 खरा सुख काय उत्पन्न होतं? सर्प. मग खरा जर सर्प उत्पन्न होतो तर दोरीच्या ज्ञानाने त्याचा बाद होतो, आणि बाद होतो तर सत्य. मग सांगा ते का? म्हणून तुमचं मत काय नाही? योग्य नाही, बरोबर नाही. खरंच पाणी उत्पन्न होते तर ओरी जमीन का होत नाही? त्याचा सूर्य अस्ताला गेला की मृगजळाचा काय होतो? म्हणून भ्रमात असलेल्या वस्तूला सत्य म्हणता येत नाही. खंडन आहे. काय सांगता आलं पाहिजे. आपलं चाललं होतं अनिर्वचनीय ख्याती. म्हणलं तुमची ख्याती सांगा, कोणाची? वेदांताची. तुम्ही सांगा की. मग ते सांगू. पहिला आहे अजातवाद. कोणता? अजातवाद. दुसरा विवर्तवाद. रज्जूच्या ठिकाणी सर्प काल तरी नाही. कोणता वाद? अजातवाद. पटण्यात काय का कोणी? नाही. मग कोणता वाद? विवर्तवाद. मग दिसतो याची वाट आहे. बरोबर दिसतो ना, मग त्याला सत म्हणता येत नाही. नाही असत म्हणता येत नाही. ज्याला दिसतो ना तो त्या अर्थी काय म्हणता येत नाही? असत म्हणता येत. बरं असत नाही तर सत म्हणा की. बाद होतो म्हणून मग काय म्हणायचं? असताहून स्वतःहून म्हणजेच सदसद विलक्षण. त्याला अनिर्वचनीय म्हणतात. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय? असा अनिर्वचनीय ख्याती सांगायची. माझा तिथे प्रश्न आला लक्षामध्ये तुमच्या मताप्रमाणे अनिर्वचनीय सर्पाला दरवाजात सर्प आला कुठून? दुसरीकडून आला का? मग भासतो याची, मग त्याची संगती लावणं कसं सुरू आहे? चांगलं उदाहरण आहे. परिच्छेद क्रमांक 9. अनिर्वचनीय ख्यातीची रीती. शिष्य, सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री पाहिजे. आता इथपर्यंत आलं का आपलं? बरं आहे ना. उत्पत्ती उगीच होत असते का? काहीच नाही तर मुलगा कुठला? अरे कुठं माणूस कुठं झाडाला लागतो? मग काहीतरी सामग्री काय केली पाहिजे? सांगितलं पाहिजे. कारण समुदाय म्हणतात. काय म्हणायचं? जसा म्हणलं तो उत्पन्न होतो तर थोडक्यात त्याचं आहे.
थोडीशी चांगली प्रक्रिया आहे. सर्प कुठून आलेला आहे का? नाही. दोरीपासून सर्प झाला का? दोरी सर्प झाली का? आलं का? मग दिसतो याची आता अविद्याकारी आहे. काय मग अविद्या आली कुठून? क्रमाक्रमाने हे सांगायचं आहे बघा. ज्याला झोप येत नसेल त्याने ऐकायला यायचं. आसन घेऊन यायचं करून. एकाला विचारलं, अरे आसन कसं करता आणलं? थोडं घरच्यापेक्षा पाठात झोप चांगली. चांगला भाग आहे जिज्ञासाच आहे. तो कसा वाचतो, काय वाचतो, सुंदर प्रक्रिया सांगणार आहे. क्रमाक्रमाने तसा विचार करू. वाचा. श्री गुरु उत्पत्तीचा प्रकार सांगतो, परंतु तो प्रकार सांगण्याची पूर्वी घटपटादी पदार्थांचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाचे उत्पत्तीचा प्रकार समजण्यास सोपे होईल. अगोदर दृष्टांत सांगू, नंतर मग सिद्धांत सांगू. तर घट म्हणा किंवा पट म्हणा, जे काही पदार्थ दिसतात यांचं ज्ञान कसं होते असं आहे ना. आपल्याला हे पदार्थाचं काय होते? ज्ञान होते काय? तर वेदांताची प्रक्रिया आहे, सुंदर प्रक्रिया असतात. वेदांत परिभाषा म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यात खूप खोलाशी व्यवहार आहे. त्याचं म्हणजे विचारसागरापेक्षाही वृत्तीप्रभाकर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भरपूर माहिती आहे. पण अगोदर हे झालं म्हणजे समजायला सोपं झालं. तो कसा वाचतो? पदार्थावरती दोन आवरण असतात. एक अंधकाराचं आवरण, एक असते अज्ञानाचं आवरण. दोन आवरणाने पदार्थ व्याप्त असतो. आता हे पाहिजे प्रकाश आहे म्हणून बरं आहे, आणि लाईट गेली म्हणजे प्रकाश आणावा लागतो. अंधार त्या काय आणावं लागतं का त्याला? आणि प्रकाश कुठून विकत का? अरे विकत आणावं लागते का? नाही का? हे प्रकाशाकरता पदार्थ आहे बा. अग्नी प्रकाशाचा चंद्राच्या ठिकाणी, त्याचप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी, आणि एखाद्या विजेच्या ठिकाणी प्रकाश असतो. कशाच्या ठिकाणी? हे सगळे राष्ट्र चालले आहे कोणाच्या प्रकाशावर? वीज तयार करावी लागते. काय करावं? कशापासून तयार होते? त्याच्याकरता सायन्स शिकावं लागतं. काय आपलं ते काय विचारता का काम मागते का ते? तर त्याला फिजिक्स म्हणतात. ते डॉक्टरकीच्या कोर्सला वगैरे असतो. तो कोर्स करायचा असला तर 100पैकी 90 मार्क पर्सेंटेज लागते. नाही तर 10 आणि 15 मार्काचा. मग गुरुजी काय शिकवते तोंडाकडेच पाहतो. चांगला आहे विद्या सुद्धा. सगळं इंग्रजीतून असते. कशातून? जाऊ द्या. हे तत्त्वज्ञान आहे ना, ते मामासाहेब सगळे इंग्रजीतून शिकवायचे. कशातून? मग सॉक्रेटिस काय म्हणतो, कोण काय म्हणतो, सुंदर आहे. जाऊ द्या, आपलं थोडं झालेलं आहे. दोन आवरण असतात, एक अज्ञानाचं आवरण आणि एक अंधकाराचं आवरण. आता दोघीचं ज्ञान होत असते का? हे क्रमाक्रमाने सांगू. आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा निघून पदार्थापर्यंत जाते. ते दोन आवरण असतात, एक अंधकाराचं एक आवरणाचं. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते? पुढे कोणतं आवरण झालं? आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती निवृत्त करत आहे. आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास पदार्थाचं ज्ञान करून देतो. आणि मग आपल्याला वाटते घट आहे पट आहे काय होय नव्हे ते
आता इथे काय भानगड होते, दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण तिथे अंधकाराचं काय आवरण आहे, अज्ञानाचं काय. वृत्तीला अज्ञानाचं आवरण निवृत्त करण्याकरता अगोदर अंधकाराचं अंतर केलं आहे. इथं अंधार असेल, तुम्हाला खान दिसेल का अंधारच दिसेल? मग खान दिसण्याकरता अंधाराचं आवरण काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. मग ते अंधकाराचं आवरण काय होतं, जात नाही बघा आपल्या कारण त्यावेळेला प्रकाश असतो, काय असतो, पण तो मंद प्रकाश असतो. मंद प्रकाश अंधकाराचं आवरण निवृत्त करू शकत नाही. मग का अज्ञान कायम राहतं. दोरीचं अज्ञान काय कायम आहे बघा, कारण अंधकाराचं आवरणच नष्ट झालं नाही. मग काय होतं, ते दोरीचं अज्ञान काय राहतं, कायम राहतं. आणि ते जे दोरीचं अज्ञान आहे ना, ते अज्ञानात सर्परूपाने काय होतंय, प्रतितीला येते. त्याला विद्या कार्य म्हणतात. तो सर्प आहे, तो अंड्यातला सर्प नाही. दोरीवरचा सर्प कुठला आहे मग, अज्ञानाचा कार्य. अरे का पुढे आणखी प्रकार आहे, क्रमाक्रमाने सांगतो मला वाचा. घटज्ञानाचे वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. कुठपर्यंत जाते, घटापर्यंत. बरं का, कोणाच्या द्वारा जाते, कोणाच्या द्वारा जाते, नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर जाते. ती कोणापर्यंत जाते, घटावर कोणाला आवरण आहे, दोन, अंधकाराचं आणि. आता अंधकाराचं आवरण आहे ना, सायंकाळची वेळ आहे ना, कोणती वेळ आहे, मग आता काय काय प्रकार होते. प्रकाश असा दिवसाची वेळ असते तर काय दिसलं असतं, दोरीच दिसली असते. मग कोणती वेळ आहे, बरं मध्यरात्र असते तर काहीच दिसलं नसतं. मग मंद अंधकारामध्ये कोणतं ज्ञान होते, सामान्य ज्ञान आहे का नाही. सामान्य आणि विशेष तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये वहन केलं की सामान्य ज्ञान कोणाला म्हणतात, नाही सांगते, इदम रूपाने. आणि विशेष ज्ञान आणि विशेष ज्ञान विशेष रूपाने पूर्ण पदार्थाचं पूर्ण स्वरूपाने नाही. असं असं सामान्य आणि विशेष कळायला पाहिजे. हे बघा, लाकडामध्ये अग्नी कोणता आहे, घर्षण आणि विशेष. सामान्य आणि आहे का नाही. आपल्या ठिकाणी परमात्मा आहे की नाही, पण आपल्याला कोणत्या रूपाने ज्ञान आहे, आहे या रूपाने. कोणताही माणूस मी नाही असं म्हणतो का, काय म्हणतो, आणि मी नाही असं म्हणाल तर लवकर लवकर कुठे न्यावं लागेल. तर कोणतरी एक ग्रस्त होता, त्याचं जोडपं होता. त्या बाईला थोडं काम पडलं, काहीतरी पाहुणचार वगैरे करायचा होता, कोणी जावई भाऊ आला असेल. म्हणजे पुरणाचा पाहुणचार करायचा म्हटल्यानंतर त्याच्यात गुळाची आवश्यकता असेल. तो गुळ काही नव्हता. यजमानाला हाका मारल्या, म्हटलं इकडे या, बाजारात जा आणि गुळ विकत घेऊन या, बरं का. मग तो जो होता ना आपला तिचा यजमान, फक्त नावापुरताच होता. व्यवहाराच्या दृष्टीने काय होता ते काही नाही. सगळा व्यवहार कोणाला करावा लागेल, त्या बाईला. असं जोडपं असते का, कुठे बाई हुशार असते तर हा वेडा असतो, यजमान वेळा असतो. कधी यजमान वेळा असतो तर बाई हुशार असते. दोन्ही विषय हुशार मिळणं फार कठीण आहे. अलीकडामध्ये भांडणाला घरामध्येच कुठं जावं लागत नाही.
आता म्हटलं मी बाजारात जाईल आणि हरवलं तर इथून तयारी व्हा. मग तिने सांगितलं मी हरवत नाही. म्हटलं हरवलोच तर. पुन्हा सांगितलं, म्हटलं तुम्ही काही हरवत नाही, हरवलंच तर. मग ते सांगितलं, म्हणले पाय एक काळा दोरा आणला, त्याच्या पायाला काय केलं, सांगितलं दोऱ्याकडे पाहायचं. दोरा आहे ना, मग तुम्ही आहे की. बरं आहे म्हणाले, काय हरकत नाही. तो गेला, गुळ आणण्याकरता गेला. दुसरा जादूगाराचा खेळ चालला होता आणि त्याच्यात कोण होता मग खेळ हा गेला गुळ आणण्याकरता आणि खेळ पाहत बसला. आणि शेवटी खेळ संपला. मग तो पैसे मागतो, काय मागतो, हातात काय ठेवतो, नाग. आणि तो नाग उसळला बघा. मग काय कुंभाच्या सारखे चेंगरा किती माणसं मेले सांगता येत. आणि मग पालथा पडला आणि लोक त्याच्या अंगावरून गेले. दोराचा पाय का पायाचा दोरा का झाला. मग त्या बाईने सांगितलं दोरा बघायचा, दोरा आहे तर तुम्ही आहे, पायाचा दोरा काही दिसेना. मग त्याने एकच धूम ठोकले, मी हरवलो, मी काय झालं हरवलो. मग त्या बाईने विचार केला इतका वेळ झाला नाही तरी आपले यजमान काय होत नाही, काहीतरी घटना घडली असली. मग ते शोधा करता निघाली बा. याचं चाललं होतं मी हरवलो, मी हरवलो. लोक म्हणत असतात, म्हणले असे म्हणणारे पुष्कळ असते, मोकार लोक. मग ती बाईने सांगितलं, म्हणलं घरी चला की. म्हणलं मी हरवलो की, काय झालं. मग ती बाई म्हणते घरी जमा, तुम्ही हरवले नाही, चला की घरी. म्हणजे हरवलं कशावरून. मग दोरा कुठे आहे म्हणाला. दोरा आहे तर मी आहे आणि दोरा नाही तर. मग तिने जाऊन काळा दोरा आणला आणि तो काळा दोरा तिच्या पायाला काय केला, तिच्या का त्याच्या तिच्या म्हटलं तरी होच, तिच्या नाही तर मग त्याच्या काय काय. आणि ते त्याने धूम ठोकली, मी सापडलो, मी काय झालो सापडलो. आलं का काय. मग मी सापडलो हे कोणता आहे विशेषज्ञ आणि आहे मी कोणता आहे सामान्य आहे का रे. सामान्य आणि तुम्ही परीक्षेत विचारतो ना, सामान्य आणि विशेष याच्यातला फरक काय करा, स्पष्ट करा. बरं लाकडामध्ये आहे का नाही, हे कोणता आणि घर्षण आणि मग विशेष अग्नीमध्ये दाहकता असते काय असे आणि प्रकाश असो काय असो आहे काय. मी कशा करता आपले तुम्हाला सांग. म्हणून सामान्य ज्ञान होतं. अरे का काहीतरी आहे. निबिड अंधकार असता तर काहीच दिसलं नंतर विशेषही ज्ञान झालं नसतं. बरं प्रकाश असला तर विशेष ज्ञान. मग मंद अंधकारामध्ये पूर्ण प्रकाश आहे आणि पूर्ण मग याच्या वेळेला कोणतं ज्ञान होते. आणि विशेष रूपाचं अज्ञान काय आहे, काय आहे. मग तिथपर्यंत वृत्ती गेली. त्या वृत्तीचं काम आहे अज्ञान निवृत्त करणे. पण पूर्ण प्रकाशाचं साह्य नसल्यामुळे विशेष रूपाचं अज्ञान काय कायम आहे. आणि त्या अज्ञानाचा परिणाम आहे सर्व. कशाचा अज्ञानाचा. नंतर वृत्ती घटास व्यापून घटाच्या आकाराकार होते. त्या घटाकार झालेल्या वृत्तीत जो चिदाभास असतो तो त्या घटाचा प्रकाश करतो. वृत्ती काय जाते, घटापर्यंत जाते. पुढे घटाच्या आकाराची होते. त्या वृत्तीमध्ये चिदाभास असतो. सूर्याचं किरण असते की नाही, त्या किरणामध्ये काय असतो, तरंग असतो. तरंगात काय असते, तसं वृत्तीमध्ये काय असतं,
आणि तो त्याचं काय करतो. आता चिदाभास प्रकाशन करेल, पण अज्ञान नष्ट करण्याकरता प्रकाशाचं काय पाहिजे, प्रकाशाचं काय नाही. मग ते अज्ञान जसंच आहे आणि त्या अज्ञानाचा परिणाम सर्व आहे. पुढे म्हणजे त्याचे घट रूपाने ज्ञान करून देतो, परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर 2 आवरणे म्हणजे आच्छादने असतात. घटावर किती असतात? 2. कोणते 2? अंधकाराचा आणि अज्ञानाचा. काय काय? अंधकाराचा आणखी अज्ञानाचा. अज्ञानाचा. अंधकाराचा दिसते. अरे अंधकार दिसतो ना. अंधकाराचं आवरण काय होते? अज्ञानाचं कशा आवरण आहे? दिसते का? नाही. मग सिद्धी केली पाहिजे ना. त्याची सिद्धी करणार आहे. पैकी एक अंधकाराचे व दुसरे अज्ञानाचे. अंधकाराचे आवरण प्रकाशाने नष्ट होते, म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाचे वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची आणि प्रकाशाची सहाय्यता लागते. काय पाहिजे? प्रकाशाचं सहाय्य कशा करता? वृत्तीची सहाय्यता आवरण निवृत्त करता. पुढे प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. अंधकार असेल तर दिसतो का पदार्थ? यावर डोळ्याला कशाची सहाय्यता आहे? प्रकाशाची. विना प्रकाशाशिवाय आणि त्याच्या नेत्रेंद्रिय काम करू शकत. पुढे कारण ज्यावेळी अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयात निमग्न असते, त्यावेळी अन्य पदार्थांशी चक्षुरिंद्रियाचा संबंध होत असूनही त्या पदार्थांचे ज्ञान होत नाही. हे बा, आता कोणत्या आवरणात चालू आहे? अज्ञानाचं. अंधकाराचं आवरण दिसते, अज्ञानाचं आवरण आहे कशावर? मग कोणीतरी मुलगा, त्याचा वडील असेल, त्याला बोलावण्याकरता आला मुलगा. तो म्हणला बाबा चला. आणि त्याचा बाप, त्याची वृत्ती कशात गुंतलेली आहे? खेळण्यामध्ये. मुलगा म्हणतो चला, तुमची मिसेस तुम्हाला का हाका मारते. तो असं पाहतो, काय करतो, आणि पुन्हा आणखी खाली मांड आपलं चाललाय त्याचं. मग त्याचा खेळ, कारण वृत्ती कुठं गुंतलेली आहे म्हणून पाहूनही सुद्धा जरा काय होत नाही. आणि पुढे खेळ संपला. आता वृत्ती खेळातून काय झाली? मग तो म्हणतो बाळू केव्हा आला होता? मुलगा म्हणता इथं तासभर झाला उभा होतो. काही डोळे बिळे आहे का तो? मग त्याला पाहूनही सुद्धा ज्ञान का झालं नाही? वृत्ती कुठं होती? यावरून काय सिद्ध होते? अज्ञानाचं काय आहे? बुद्धिबळ खेळत असता आपला पुत्र आपल्या पुढे येऊन आपल्याजवळ काही मागत आहे, किंवा कोणी मित्र आपले पुढे येऊन नमस्कार करून बसला आहे, त्यास काही भान नसते. नेत्रसंबंध पुत्रमित्रांशी झालेला असतो, परंतु अंतःकरणाची वृत्ती वजीर किंवा प्यादी यांच्या आकाराकार झालेली असते. वृत्ती कुठं गुंतलेली आहे? खेळामध्ये. आणि जरी आपल्याला गवळणे बिळवण्याचे सांगतात, काल्याचे देव शरीर चोळी त्या देवता विसर दंतदा मनाचा वाद्य वाजती. एवढी मिरवणूक चालली, पण त्याला अजून ते काही माहिती नाही. भागवतात आहे, गुरु केलं होतं ना, का नाही त्याची वृत्ती कुठं गुंतलेली आहे? करी श्रवण कृष्ण वेणुगीत. चित्तामध्ये काय? परमात्मा. म्हणून मिरवणूक जरी चालली तरी तिचं काही नाही, ज्ञान नाही. सगळं वृत्तीवर ज्ञान असते. कशात? पुढे वाजा.
याकरिता ज्ञान होण्यास त्या पुत्रमित्रादी पदार्थांचे ठिकाणी आवरण मानले पाहिजे. म्हणून आवरण काय केलं पाहिजे? अज्ञानाचं आवरण. म्हणजे एक अंधकाराचं आवरण, दुसरं अज्ञानाचं. असे दोन आवरण पदार्थ होते. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करतो? प्रकाश. आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती. वृत्ती करते. आणि ते अज्ञानच मानले पाहिजे. चिदाभासासह वर्तमान अंतकरण वृत्ती प्रकाशाची सहाय्यता घेऊन पदार्थात जवळ जाते. वृत्ती कुठपर्यंत जाते? पदार्थाजवळ. आता ज्ञान व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? ज्ञान. अंधकार असेल तर होणार नाही. मग प्रकाशाची सहाय्यता पाहिजे. कशाची? प्रकाशाची सहाय्यता. मग प्रकाश काय करतो? अंधकाराचं आवरण निवृत्त कर. आलं का? आता पुढे अज्ञानाचं. तर अज्ञानाचं आवरण त्या वृत्ती निवृत्त करते. कोण? वृत्ती. प्रकाश. अंधकाराचं वृत्ती. अज्ञानाचं. आणि त्या वृत्तीत चिदाभास असतो. आणि तो त्या पदार्थाचं काय करून देतो. अशा रीतीने आपल्याला पदार्थाचं काय होते, घटाचं पटाचं काय होईल पडे. तेव्हा पदार्थावरील अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो, हे वर सांगितलेच आहे. नंतर दुसरे अज्ञानाचे आवरण अंतकरण वृत्तीत असला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रकाश करतो. याचा अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो. हे पहा, म्हणून मग काय काय होते, प्रकाश अंधकाराचं आवरण निवृत्त करते, वृत्ती अज्ञानाचं आवरण काय करते, आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास त्या घटाचं काय करून देते. मग आपल्याला असं वाटते मला घटाचं काय झालं, ते वेदांताची प्रक्रिया अशी पुढे. सामान्य पाहणारास इंद्रियांचा व पदार्थांचा संबंध झाल्याबरोबर ज्ञान होते असे वाटते. पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराच्या आवरणाचा प्रकाशाने व अज्ञानाच्या आवरणाचा अंतकरण वृत्तीने नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. शक्य नाही. इतक्या प्रक्रिया घडत असतात. तुम्हाला आत्मानंदाच्या वेळेला सुद्धा एकदम पाहिलं की आपल्याला आनंद होतो. असं जरी वाटलं तरी याच्याकरता वृत्ती अंतर्मुख व्हावी लागेल. बहिर्मुख वृत्ती काय झाली पाहिजे, आहे का रे. मध्ये चंचल वृत्ती काय होते, स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय होते, भान होते, आहे का रे. मला आत्मानंदाचं भान क्रमाने होते का युगपत होते असं. आणि आपल्याला असं वाटते, काय वाटते, आपल्याला आनंद कोणापासून झाला, आहे का नाही. गेले ना आपल्या प्रक्रिया, आहे का. ते कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं ना आपण. कुत्र्याला वाटते रक्त कुठलं आहे, हाडामधलं, आणि मुळात कोणाचं असते. त्याप्रमाणे आनंद कोणाचा आहे, वाटते कोणाचा, विषय गोडी. एकमेकांना मारामारी करतात, आहे का रे. वेदांतशास्त्र हे ज्ञान कोणाला असते, संतांना असते. सुखराही कोठेही. मग तुम्हाला बरंच सांगत असतात साधू संत, पण सांगतात म्हणलं विषयात सुख नाही तर मग आपला तो एक देव करून विना जीवा. जशी प्रक्रिया कुठे आत्मानंदाच्या वेळेला सांगितली, त्याचप्रमाणे दुःख निवृत्त दुःख नाही सांगण्याकरता कोणती प्रक्रिया सांगितली, हे सांगितले. वृत्तीची काय सांगितली, आणि तो पदार्थाची सांगितले आपल्याला. मग आता हे सांगायचं सर्व भासतो कसा वाचा. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार फारच अल्पकालात होतो. किती कालात होतो, अल्प. म्हणजे आत्मानंदाच्या वेळेला किती कालात होतो, थोड्या वेळातच होतो का नाही. बरोबर आहे. म्हणून तो लक्षात येत नाही एवढेच. असो पदार्थ ज्ञानाची रीती अशी आहे. कोणत्या ज्ञानाची, पदार्थ ज्ञानाची, घटज्ञानाची, म्हणजेच पदार्थ ज्ञानाची. आपल्याला घटाकरता घटाचं ज्ञान सांगायचं आहे का दोरीवर सर्प नसून सर्पाचं ज्ञान सांगायचं आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 10.
अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार. आता पदार्थ कसा, तो सर्प कसा उत्पन्न होतो, त्याचा प्रकार काय करायचा आहे सांगायचं. पुढे वाचा. आता रज्जूवर ज्यावेळी सर्पभान होते त्यावेळी काय प्रकार होतो तो सांगतो. हे पहा, त्या दोरीवर ते कोणाचं बाण होते, असून सर्पाचे होते का नसून, कसं बाण होते, चांगला विचार आहे. वाचा. प्रथम अंतःकरणाची वृत्ती चक्षुरिंद्रियाद्वारा बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेली असते त्या ठिकाणापर्यंत जाते. बाबा, आपली वृत्ती कुठून निघते, याचं थोडक्यात आहे. तुम्हाला जास्त अधिक माहिती असेल, वृत्ती प्रभाकर ग्रंथ आहे, त्याचं नावच आहे वृत्ती प्रभाकर. मला हेच तर डोक्यावरून पाणी वृत्ती प्रभाकर कुठं, दोन्ही आहेत. त्यालाही सुद्धा ही विचारसागर हिंदीमध्ये आहे. साखरे महाराजांनी काय केला, तो वृत्ती प्रभाकर हिंदीमध्ये होता, तोही मराठीमध्ये केलेला आहे. चांगला आहे. अशी जी वृत्ती आहे ती नेत्रेंद्रियद्वारा निघून कोणापर्यंत गेली, पुढे. रज्जूवरील अंधकाराचे आवरण निवृत्त होण्यास जितक्या प्रकाशाची आवश्यकता आहे तितका प्रकाश अंतःकरण वृत्तीस सहाय्य नसतो. आता अंधकाराचं आहे ना, निवृत्त करण्याकरता प्रकाशाची काय आहे, पूर्ण प्रकाशाची सहाय्यता आवश्यक आहे. पण जितका प्रकाश पाहिजे तेवढी सहाय्यता नाही. मंद प्रकाश आहे. कोणता प्रकाश आहे, दिवसा स्पष्ट असतो आणि सायंकाळच्या वेळेला कसा असतो. सर्पाचा भ्रम कुठं दिवसा होतो का, मग कधी होत असतो, मध्यरात्री का, मग कधी होतं, सायंकाळच्या वेळेला. पुढे. अगदी निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार असता तर अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत पोहोचलीच नसती. निबिड अंधकारही नसतो. निबिड अंधकार असता तर वृत्ती बाहेरच गेली, याच्यापर्यंत काय झाली असते, गेलीच नसती, रज्जूपर्यंत गेली असते. या अर्थी पूर्ण प्रकाशाचं साह्य नाही म्हणून वृत्तीला प्राप्त काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान होतं. कोणतं ज्ञान, पुढे. व त्या चिदाभास युक्त वृत्तीने फक्त निबिड अंधकारच पाहिला असता असो वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे म्हणून तिला प्रकाशाची सहाय्यता आहे, पण रज्जूवरील सर्व अंधकाराचे आवरण नाहीसे करील असा पूर्ण प्रकाश नाही. काय नाही, मग पूर्ण प्रकाश, पूर्ण प्रकाश असता तर दोरीचं काय झालं असतं. पण कोणता प्रकाश आहे, मंद प्रकाश. मग दोरीचं कोणतं ज्ञान होते, एकदम रूपाने सामान्य, सामान्य ज्ञान. काहीतरी आहे, विशेष ज्ञान होत नाही. विशेष ज्ञान होत नाही. विशेष रूपाचं अज्ञान काय आहे, आहेच. आणि त्या अज्ञानाचा परिणाम काय आहे. पूर्ण प्रकाश असता तर रज्जू रूपाने स्पष्ट भानच झाले असते. निबिड अंधकार नाही व पूर्ण प्रकाशही नाही, फक्त मंद प्रकाश आहे. त्या मंद प्रकाशाने ही रज्जू आहे असे ज्ञान होत नाही. फक्त इदम म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी पडले आहे असे रज्जूचे सामान्य ज्ञान होते. सायंकाळच्या वेळेला कोणतं ज्ञान होतं, आणि दिवसा, रात्री, मग सामान्य ज्ञान होते. मग सामान्य ज्ञानाची सामग्री कोणती, मंद. ना ज्ञान कायम राहिलं, ना काय राहिलं, अज्ञान काय, आणि त्या अज्ञानाचा परिणाम काय होतो, सर्प. आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे, परंतु तिचं काम कोणतं आहे, पण त्याला प्रकाशाचं काय नाही, सहाय्यता नाही, पूर्ण प्रकाश सहाय्य नाही. म्हणून ते अज्ञान निवृत्त करू शकत नाही. पुढे. परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळे रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञान कायम आहे. सामान्य ज्ञान आहे कोणतं, आणि विशेष रूपाचं काय, ते अज्ञान कायम राहिलेलं आहे. आता ते अज्ञान गप्प बसते का, मग त्या अज्ञानामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि
तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. पुढे क्रमाचा पुढे वाचा. वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही. आता थोडा अधिक विचार आहे. ते अज्ञान कोणाच्या सह्याने राहते? अज्ञानही जड, रज्जू ही जड, जडाच्या राहू शकत. त्या अज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे. हे सांगायचं पुढे. कारण वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थास ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे आणि त्या ब्रह्मचैतन्याचे आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. त्या चैतन्याश्रित अज्ञानासच माया, प्रकृती, अविद्या वगैरे नावे आहेत. अज्ञान हे नाव आहे कर्माचं. अविद्या, प्रकृती, शक्ती, माया, त्याचे जे कारणास्तव ज्ञान आहे बघा. प्रकृती का म्हणायचं, अविद्या का म्हणायचं, माया का म्हणायचं? नसून नाचते म्हणून माया, प्रकृतीचा परिणाम होत असतो म्हणून प्रकृती, अज्ञान निवृत्त करते म्हणून अविद्या, आणि सर्प दाखवण्याची आहे म्हणून शक्ती. एकाच वृत्तीचे नाव आहे बघा. एखादा मनुष्य असतो काय कीर्तनकारक, उभा राहून कीर्तन करीत असेल तर काय म्हणायचं? माणूस बदलला का? तोच आहे. बसून काही सांगत असेल तर प्रवचनकार. पखवाजी आलाच नाही, पखवाज वाजायला लागला. आता चाल म्हणणार आहे, आला नाही काय काय. बरं, चाल सगळे आले बघा आणि ऐकायला बसला. स्वतः माणूस बदलला का नाव बदलली? मग असंच आहे पुढे. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे असे म्हटले म्हणजे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेच. ज्या पदार्थांच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचेच ज्ञान करून द्यावयाचे असते त्या पदार्थास उपाधी मानून मग घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असे समजुतीकरिता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. कर्माक्रमाने सांग. आकाश एका ठिकाणी आहे का सर्व ठिकाणी आहे? घटाची उपाधी लागली तर आहे का नाही? पटाची लागली तर पट आहे, नाव आहे का नाही? मग हे तसेच आहे बघा. अधिष्ठान चैतन्य कसं आहे? सर्वत्र ठिकाणी व्यापक आहे. मग रज्जूची उपाधी लागली तर रज्जू उपाय चैतन्य आहे का नाही? कोणाची उपाधी लागली मग त्या चैतन्याला कोणतं नाव आलं आहे? त्याप्रमाणे मनामध्ये अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. पण म्हणावं लागत असतं रज्जू उपाय चैतन्य, उपाधीने उपाधी. पण मुळामध्ये कोण आहे? या संपूर्ण सृष्टीला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. एकमेव अद्वितीयम. प्रत्येक पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? नाही, व्यवहारामध्ये आकाशाची कोणाची व्याप्ती आहे? तसं सर्व पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? चैतन्यच काय आहे? पदार्थाच्या आत बाहेर कोण आहे? सगळं आकाश आहे का नाही? आपही कुठे आहे? आकाशात बाहेर आहे. त्याप्रमाणे आणि चैतन्य हेच त्या दोरीला कोण आहे? अधिष्ठान आहे. पुढे कारण ते रज्जू ही जड, अज्ञान जड, जड जडाच्या आश्रित राहू शकत नाही. मग कोण राहतं? चैतन्य राहते. चेतन घ्यावं लागतं. काय चैतन्य जड जडाच्या आश्रित राहत असते काय? नाही. जड कोणाच्या आश्रित राहते? चैतन्याच्या आश्रित राहते. दृष्टांत आहे ना, नाही का? कारात नाही. ज्याच्या आश्रित राहायचं बीज जडच. दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओरडतो का? माणसाचा अंगठ्यावर पडू द्या बरं, हानू का म्हणला तर मग काय? अंगठा चेतन आहे काय? आणि दगडावर दगड पडला तर दोन्ही काय? पुढे त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण
वास्तविक रज्जूचे ठिकाणी नाही, ते रज्जूपहित चैतन्याचे ठिकाणीच आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत, म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला असो. म्हणून रज्जूचं अज्ञान मानावं लागतं. आपल्याला आहे ना, जरी सामान्य ज्ञान झालं तरी विशेष रूपाचं ज्ञान काय आहे ना, कोणतं ज्ञान झालं त्याच्यामध्ये पुन्हा आणखी पुढे तुम्हाला कर्माकर्म सत्रूपाने तुम्हाला ज्ञान झालं आहे रूपाने. शीत आणि आनंदाचं तुम्हाला काही नाही, विशेष रूपाचं काही नाही. विशेष म्हणजे रज्जूचं रज्जू रूपाने काही नाही. आत्मज्ञान कायम आहे. त्या अज्ञानाचा परिणाम काय होतो? सर्प होतो. अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार, असे कर्माकर्माच्या पुढे ज्ञान कसं होते वगैरे, तो सर्प सत म्हणावा. तंतुरीच्या ज्ञानाने काय होतं? बरं असत म्हणावा तर प्रतीत येतो, मग काय म्हणता येत नाही, असंही म्हणता येत नाही. बरं मग सत म्हणा की काय म्हणा, पास नाही झाला तर, नापास नाही झाला तर, मुलगा नाही झाला तर, मुलगी नाही झाली तर, अजून तिसरं काही जन्माला सत नाही तर असत, असत नाही तर सदा सदा विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय. म्हणून सर्प हा कसा आहे? अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. ब्रह्मसत्यम जगत. मंद अंधकारामुळे त्या रज्जोपहित चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. मग त्या अज्ञानाचे ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपाने परिणाम पावते. मग काय कोणत्या रूपाने परिणाम पावते? सर्परूपाने काय होते? ते परिणाम पावते. पुढे आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा तर रज्जुज्ञानाने त्याचा बाध होतो. व्यावहारिक सत म्हणता येत नाही, कारण रज्जुज्ञानाने त्याचा काय होतं? बाध होतं. पुढे म्हणून सत म्हणता येत नाही. आणि जर वंद्या पुत्राप्रमाणे असत म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून असतही म्हणता येत नाही. पण त्याला काय म्हणता येत नाही? असतही काय का नाही. एखादा मनुष्य बोलत असेल, कुठेतरी ग्रस्त हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरने तपासलं, नाडी काय झाली, लागली नाही बघा. मग ते डॉक्टरने लिहून ठेवलं अमक्या काठवरचा पेशंट काय झाला. मग थोड्या वेळानंतर नेण्याकरता ते लोक येत असतात. मग ज्ञान लागले त्याला. आणि त्याच्या डॉक्टरने लिहिलं होतं की अमक्या काठवरचा पेशंटना काय झालेलं आहे. मला मेला असं सांगून त्याच्यात तर मेला नव्हता, तो जिवंतच होता. काय होता तर म्हणला मला कुठं नेता तुम्ही? मला डॉक्टरने लिहिलं आहे तुम्ही संपले म्हणून. अरे मग मी बोलून राहिलो, काय राहिलो, बोलतो तर मेला कसा? मेला तर हा म्हणलं मी बोलून राहिलो. ते म्हणलं ते काही नाही, डॉक्टरने सांगितलं आहे. डॉक्टरने काय सांगितलं आहे? मेला म्हणून. डॉक्टरपेक्षा तुम्ही हुशार आहे का? तुम्हाला डिग्री बिग्री आहे का काही? आमच्या डॉक्टरला हातभर डिग्री आहे आणि त्याने लिहून ठेवलेलं आहे अमक्या काठवरचा मनुष्य काय झाला आणि लवकर लवकर घेऊन या. अरे ज्या अर्थी तो बोलतो त्या अर्थी आणि मेला तर मग असतच आहे. असं जर आहे तर भासतो आणि भासत असेल तर असं मग भाषा आहे ना ती. म्हणून असताहून विलक्षण, स्वतःहून म्हणजेच अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या अध्यक्ष म्हणतात. पुढे याकरिता त्या सर्पास स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणणे भाग आहे, दुसरा मार्गच नाही. याचप्रमाणे शिंपीचे ठिकाणी रूपे किंवा स्थाणूचे ठिकाणी पुरुष
हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. हे लावून टाकायचे विवर्तवादाचे दृष्टांत. रज्जूवर सर्प, खोडावर ते माणसाचा भ्रम, शिंपलेवर ते, हे सगळे विवर्तवादाचे उदाहरण आहे. पुढे अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थोत्पत्तीची रीती मानतात. अशा रीतीने सर्प कसा उत्पन्न होतो असं हे कोणाचं मत आहे? मत 5-6 मत झाले ना. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, सत्ख्याती, नाथांची नसून धासला. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ मत कोणतं आहे? पुढे विचारणार आहे, तुमचं खंडन करणारं कोणी नाही म्हणून मनानेच म्हणता आमची ख्याती. पुढे शिष्य, महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीचे साधन सामुग्री म्हणजे फक्त रज्जुपहित चैतन्याश्रित अज्ञानच आहे हे समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. आता उद्या सांगा.